श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अमृतधारा अध्याय 9. कुरवपुरात श्रीपाद स्वामींनी एका धोब्याला कसा अनुग्रह दिला त्याची ही कथा आहे. श्रीपाद स्वामी नित्य त्रिकाळ गंगेकाठी स्नानसंध्या करावयास जात असता तेथे एक धोबी रोज कपडे धुण्यासाठी येत असे व गुरुमुनींना नित्य नमस्कार करीत असे. तेव्हा त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन श्रीपाद मुनींनी, तू नित्य आमच्या आश्रमात सेवा केल्यास तुझी सर्व संसार चिंता दूर होईल असे सांगितले. त्यानंतर धोबी नित्य श्रीपाद मुनींच्या आश्रमात झाडलोट करू लागला. एके दिवशी गंगेकाठी आलेल्या राजाचं ऐश्वर्य व वैभव पाहून धोब्याच्या मनात वासना व लालसा निर्माण झालेली पाहून श्रीपाद मुनींनी, तू राज्यभोग उपभोगून शेवटी माझ्या नृसिंह सरस्वती अवतारात माझी भेट घेशील असा आशीर्वाद दिला. वासना ही जन्मजन्मांतरी मोक्षप्राप्तीच्या आड येते असे धोब्याला सांगून पुढे आश्विन द्वादशीला मृग नक्षत्रावर श्रीपाद स्वामी निजानंदासाठी गंगेत अदृश्य झाले. परंतु भक्तगणांना आजही श्रीपाद प्रभू कुरवपुरात दर्शन देतात. श्री गुरु दत्तात्रेयार्पण.